शेतकरी आणि महसूल विभागाशी निगडीत जी प्रकरणं आहेत त्याचा न्यायनिवाडा लवकर व्हावा आणि सामान्य लोकांना मोफत ही सगळी माहिती उपलब्ध व्हावी यासाठी राहता तालुक्यातील मंडल अधिकारी मोहसिन शेख यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला। QR कोड वाचनालय हा त्यांचा जो उपक्रम आहे तो खरं तर TV9 मराठीनं सर्वप्रथम आपण त्याची माहिती जी आहे ती राज्याला जाणून दिली। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे। यापूर्वी 2 वर्षापूर्वी देखील त्यांना राज्य शासनाचा गतिमानता पुरस्कार प्राप्त झाला होता आणि आता पुन्हा एकदा ते पुरस्कारासाठी पात्र झालेले आहे। तरी 21 मार्च रोजी या 21 एप्रिल रोजी या पुरस्काराचं वितरण होणार आहे। कसं बघता, कारण एक समाधान आहे, कारण शेतकऱ्यांना किंवा जे गरजू आहेत त्यांना मोफत सगळं उपलब्ध होतं या QR कोडच्या माध्यमातून। कशा पद्धतीने हे कार्य चालतं? खरं तर राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अवॉर्ड हा सर्व विभागातून राज्यातून दिला जातो। हा प्रथम क्रमांकाचा राज्याचा पुरस्कार जो मला मिळाला आहे त्याचं तर समाधान आहेच। त्याचबरोबर आपण जी माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ते साक्षर होत आहेत याचं समाधान मला अधिक लाभलेलं आहे की यामुळे लोकांमध्ये साक्षरता निर्माण होत आहे। या ठिकाणी आपण महसूलच्या QR कोड वाचनालय ही संकल्पना राज्यात सर्वप्रथम आपल्या कार्यालयाने राबवलेली आहे। त्याद्वारे आपण शेतकऱ्यांना अगदी सोप्या भाषेत महसूल कायद्यांची माहिती या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे। जवळपास 11 पुस्तकं या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहे, जे त्यांच्या दैनंदिन शेतजमिनीशी रिलेटेड क्वेश्चन्स असतात किंवा जे प्रश्न असतात त्याचं या ठिकाणी समाधान त्यांना मिळणार आहे। प्रत्येक ठिकाणी हे समाधान त्यांना सहजासहजी उपलब्ध होऊ शकत नाही, हेच त्यांची अडचण समजून या ठिकाणी आपण एका क्लिकवर त्यांना सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। कशा पद्धतीने कार्य करतं आपण या QR कोडच्या माध्यमातून बघू शकतो आपण। मी तुम्हाला या ठिकाणी कसं याचा वापर करायचा हे दाखवतो। सध्या QR कोड ही संकल्पना अतिशय सामान्य नागरिकाला देखील माहीत झालेली आहे। भाजी मार्केट पासून तर पूर्ण वरिष्ठ कार्यालयापर्यंत QR कोड ही संकल्पना सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना माहिती आहे। फोन पे किंवा इतर आपण पैशासाठी स्कॅन करतो त्याचप्रमाणे हे स्कॅनर आहे। आपल्या मोबाईलमध्ये सगळ्यांच्या मोबाईलमध्ये स्कॅनर आहे। फक्त स्कॅनर तुम्ही या ठिकाणी मोबाईलद्वारे QR कोड हा स्कॅन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फक्त ओपन करायचं आहे। या ठिकाणी पहा, ओपन केल्यानंतर तुम्हाला काही सेकंदातच या ठिकाणी 7/12 विलास नोंदी आपण स्कॅन केली आहे। तर हे 57 पानाचं पुस्तक तुम्हाला एका क्लिकवर या ठिकाणी उपलब्ध होत आहे। हे पुस्तक लोकांना आपल्या ग्रुपमध्ये शेअर करता येईल, त्याचं प्रिंट काढून तुम्हाला वाचन करता येईल, तसंच अन्य नागरिकांना देखील हे शेअर करता येईल। त्या अनुषंगाने त्यांना सर्व गोष्टींची माहिती होणार आहे आणि साक्षरता निर्माण होणार आहे। शासनाबद्दल त्यांच्या मनातील जो दृष्टिकोन आहे तो बदलण्यास देखील यात भर पडणार आहे। जे गैरसमज आहेत शासनाबद्दलचे ते देखील कायद्याच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात, ते देखील दूर होण्यास या प्रकल्पाचा महसूल खात्याला फायदा होणार आहे। खरं तर राज्यातील जी मंडल अधिकारी कार्यालय आहेत, तलाठी कार्यालय आहेत, त्यांनी देखील QR कोड वाचनालय जे आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती कार्यालयावर जर लावली तर राज्यात देखील या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।